मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, सांगोला तालुक्यासाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग आणि वाईट बातमी आहे. मंडळी, भिगवणजवळ झालेल्या भीषण अपघातात सांगोला तालुक्यातल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. मंडळी, या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झालेत. तर मंडळी, आत्ताच्या घडीची ही एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहोत. मंडळी, पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवणजवळील डाळज येथे ही दुर्दैवी घटना घडली. पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवण इथं डाळजजवळ टेम्पो आणि इको कारच्या धडकेत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. मंडळी, गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मंडळी, सांगोला तालुक्यातल्या 3 जणांचा या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. मंडळी, या मृतांमध्ये आदिती अमर हातेकर वय 25 राहणार सांगोला, त्यांचा मुलगा जय वय 2 वर्षे राहणार सांगोला आणि सखूबाई ईश्वर गेजगे वय 60 वर्षे राहणार सांगोला अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहेत. मंडळी, मोटारच्या चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय 50, स्वाती कबीरदास गेजगे वय 34 राहणार पाटस आणि समृद्धी कबीरदास गेजगे वय 10 महिने पाटस, तर हे जखमी झालेले आहेत. मंडळी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इको कार ही पुण्याकडे चालली होती. मात्र याच महामार्गावर टायर पंक्चर झाल्यामुळं एक टेम्पो महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभा होता. टेम्पोला पाठीमागून या इको कारनं जोराची धडक दिली. त्यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. मंडळी, हा टेम्पो महामार्गावरील पुलावर उभा होता आणि पुलाच्या पाठीमागे सोलापूरकडून पुण्याला जाताना हा तीव्र स्वरूपाचा उतार आहे आणि या उतारावरून वाहनं नेहमी वेगाने जात असतात. या अपघातात टेम्पोला मोटारीची पाठीमागून धडक बसल्यामुळं या मोटारीचा अर्थात इको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मंडळी, या भीषण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, भिगवण पोलीस हे घटनास्थळी तातडीने दाखल झालेत. जखमींना भिगवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंडळी, या अपघातामुळं या महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे हे या घटनेचा तपास करत आहेत. मंडळी, याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार सोलापूर पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो, या टेम्पोचा क्रमांक आहे MH13CU 5163. या टेम्पोचं टायर अचानक पंक्चर झाल्यामुळं वाहन चालकानं हा टेम्पो या पुलानजीकच्या उताराला महामार्गाच्या कडेलाच लावून ठेवला होता आणि मंडळी, हा टेम्पो अत्यंत धोकादायक स्थितीत उभा केलेला होता. आणि मंडळी, याच दरम्यान या पुलाच्या उतारावरून पाठीमागून मारुती सुझुकी कंपनीच्या इको या गाडीने धडक दिली. मंडळी, या इको गाडीचा नंबर आहे MH12XE 8816. तर या इकोनं, या 4 चाकी वाहनानं टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. अर्थात तीव्र स्वरूपाचा उतार असल्यामुळं वाहनावरील कदाचित नियंत्रण सुटलं असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. आणि दुसऱ्या बाजूला आयशर टेम्पो चालकानंही अत्यंत धोकादायक पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं हा टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. आणि मंडळी, त्याचमुळं या दोन्ही वाहनांमध्ये जोराची टक्कर झाली. इको गाडीनं टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिलेली आहे आणि या धडकेमुळं इको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि या दुर्दैवी घटनेमध्ये सांगोला तालुक्यातल्या 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अन्य 3 जण हे गंभीर जखमी झालेत. मंडळी, अपघातानंतर काही काळ वाहतूक इथली विस्कळीत झाली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे जवळपास तासभर ठप्प झाली होती. महामार्ग आणि भिगवण पोलीस आणि महामार्ग पोलिसाच्या जवानांनी तसेच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. मोटारीतील अपघातग्रस्तांना तातडीनं
भिगवण इथल्या रुग्णालयात दाखल केले. मंडळी, रस्त्याने जाणाऱ्या एका छोट्या क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढण्यात आली आणि त्यानंतर ही वाहतूक सुरळीत झालेली आहे. मंडळी, या घटनेत दोषी असलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मंडळी, या घटनेचा तपास भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे करत आहेत. तर मंडळी, सांगोला तालुक्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी बातमी आहे. सोलापूर पुणे महामार्गावरील भिगवणजवळ डाळज नावाचं गाव आहे आणि या डाळज गावाच्या नजीकच या महामार्गावरील एका पुलावरून जात असताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला सांगोल्यातल्या इको या वाहनानं जोराची धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर मंडळी, ही आत्ताच्या घडीची एक अत्यंत दुर्दैवी बातमी आहे. खास सांगोला तालुक्यासाठी सांगोल्यावर शोककळा पसरवणारी ही बातमी आहे. मंडळी, या दुर्दैवी अपघातामध्ये आदिती अमर हातेकर, जय हातेकर आणि सखुबाई ईश्वर गेजगे या 3 दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मंडळी, आत्ताच्या घडीची ही अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहतोय. पुण्याजवळ झालेल्या या दुर्दैवी अपघातामध्ये सांगोल्यातल्या 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. तर मंडळी, आदिती अमर हातेकर वय 25, त्यांचा मुलगा जय वय 2 वर्ष आणि सखुबाई ईश्वर गेजगे वय 60 वर्ष हे मृत्युमुखी पडलेले आहेत. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.